नमस्कार, मी आदिती. तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आज आपण बनवणार आहोत चिकन. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्यामध्ये एक लेग पीस आहे. तर चिकन खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं. तर आज मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे. आणि चिकन बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण चिकनला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे टाकलेलं आहे हळद, मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट. त्यासोबत थोडंसं खोबरंसुद्धा आहे आणि ते छान मिक्स करून आपल्याला एक 15 मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे. त्यानंतर गॅसवरती ठेवायचं आहे गरम करायला. कुकर, कढई तुम्ही कशातही बनवू शकता, पण कुकरमध्ये पटकन शिजतं, पटकन होतं. आणि कुकरमध्ये मी थोडासा कांदा टाकलेला आहे अर्धा चिरून, आणि कांदा टाकल्यानंतर त्यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन टाकलेलं आहे. चिकन छान थोडा वेळ 2 मिनिटं परतून घ्यायचं तेलामध्ये छान. आणि त्यानंतर आपल्याला ते परतून घेतल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटं वाफलू द्यायचं आहे. चिकनला छान पाणी सुटतं 5 मिनिटानंतर. तर 5 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर ते ओपन करायचं टोपण, आणि त्यामध्ये आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे. गरम पाणी थोडंसं अगदी कपभर, कारण आपण जे चिकनला मीठ टाकलेलं आहे त्यामुळे त्याला एक्स्ट्राचं पाणी सुटतं. तर पाणी थोडंसंच टाकायचं आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि कुकर बाजूला ठेवून द्यायचा. त्यानंतर गॅसवरती चढवलेली आहे कढईमध्ये तेल टाकले. तेलामध्ये 2 लवंग, 1 वेलची, तेजपत्ता, जिरे हे टाकलं. हे 1 मिनिटासाठी खडे मसाले थोडेसे भाजून घेतले. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चिरलेला कांदा टाकलाय. कांदा पण आपल्याला छान गोल्डन असा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथं लसूण, खोबरं, कोथिंबीर, आलं याचं वाटण बनवलेलं आहे. उकळी ठोंब्यामध्येच बनवलेलं आहे आणि उकळीमध्ये बनवून हे टाकलेलं आहे. त्यामुळे लसूण चेचला जातो आणि लसणाचाच खूप छान असा सुगंध येतो. आणि मग त्यानंतर आपल्याला ते छान भाजला मसाला की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत सुके मसाले. इथं मी घेतलेला आहे गरम मसाला, आपलं गावाकडचं काळं तिखट, त्यानंतर अंबारी लाल तिखट, आणि त्यानंतर धने पावडर, आणि त्यानंतर मीठ टाकलेलं आहे. चिकन मसाला पण टाकलेला आहे. आणि ते मसाले छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत, म्हणजे मसाल्याचा जास्त फ्लेवर येतो छान. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे अर्धा टोमॅटो कट केलेलं, आणि हे छान आपल्याला थोडं पाणी टाकून हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत त्याला छान तेल सुटत नाही तोपर्यंत मस्त असं थोडं पाणी टाकून आपल्याला छान भाजायचं आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही, यामध्ये छान असं मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याचं. मी थोडं गरम पाणी टाकून त्याला छान भाजलेलं आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली वरून, आणि हे छान भाजून झाल्यानंतर आपण शिजवून घेतलेलं चिकन यामध्ये टाकायचं आहे. चिकन त्यामध्ये ॲड केल्यानंतर त्याला छान मिक्स करून 5 मिनटं परतायचं छान. आणि परतून झाल्यानंतर आपण चिकनमधलं उरलेलं पाणीसुद्धा त्याच्यामध्येच टाकायचं आहे. आणि तुम्हाला अजून हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्राचं पाणी अजून ॲड करू शकता. आणि इथं छान अशी आपली रेसिपी तयार आहे. त्यानंतर 5 मिनिटं त्याच्यावरती झाकण झाकून त्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये कळवा. आणि इथं आपलं चिकन तयार आहे. आता मी हे बाउलमध्ये काढून घेते. मी थोडंसं रस्सा जास्त बनवला आहे. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला सांगा. चिकन आपलं छान शिजलेलं आहे. तर थँक्यू सो मच. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. बाय बाय.